नमस्कार. मुक्ताबाई ते शांताबाई या मालिकेच्या आजच्या भागात मी रुचा थत्ते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी बोलणार आहे संत वेणास्वामी यांच्यावरती. संत वेणास्वामी आपल्याला माहिती आहेत समर्थ रामदास यांच्या शिष्या, आणि त्यांची एक आठवण मी आपल्याला सांगते. त्यांच्याबद्दल अधिक जरूर वाचन करा. तर त्या मिरजेचा मठ एकतर सांभाळत होत्या. म्हणजे पहा, समर्थ रामदाससुद्धा किती आधुनिक विचारांचे होते त्याही काळामध्ये, हे आपल्याला लक्षात येतं. की महिलांना, म्हणजे वेण्णास्वामी या तर विधवा होत्या, त्यांनासुद्धा त्यांनी एवढं प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यातले गुणसुद्धा हेरले होते आणि त्यांना अक्षरशः घडवलं आणि वेण्णास्वामींनी अनेकांना घडवलं. तर अशा या वेण्णास्वामी तर मिरजेचा मठ त्या सांभाळत आहेत आणि इथे समर्थांचं आगमन अचानक झालं. जय जय रघुवीर समर्थ असं कानावरती पडलं. मात्र सगळ्या शिष्यांनी धाव घेतली दाराकडे आणि सगळ्यांची धावाधाव गडबड सुरू झाली. तर कोणीतरी देवघरातलंच पाणी आणलं आणि त्यांचे पाय धुतले. आणि मग समर्थांनी असं म्हटलं की काय हे काय, देवाचं पाणी माझ्या पायांवरती, सगळे काय वेदांती झालात काय? तर त्यावरती वेण्णास्वामी काय म्हणाल्या हे फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणाल्या की सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. म्हणजे काल आपण सद्गुरू हा विषय पाहिला. त्यात तुकाराम महाराज म्हणाले की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आणि समर्थ रामदास काय म्हणताय, सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. आणि जे सद्गुरूंनी शिष्याला शिकवलंय ते त्याने किती आत्मसात केले, किती झिरपलंय, याचं दर्शन आपल्याला इथे घडतं. म्हणजे समर्थांनी जे सांगितलं ते वेण्णास्वामींनी किती आपलंसं केलं होतं आणि त्यांच्यात ते किती झिरपलं होतं. आणि तेच त्यांनी उत्तरादाखल दिलं आणि सांगितलं की अहो तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही देवासारखेच देवच आहात आमच्यासाठी. त्यामुळे हे पाणी तुमच्या पायांना धुण्यासाठी वापरलं, तुमच्या पूजनासाठी वापरलं तर त्या चुकीचं असं अगदीच काही नाही. आणि समर्थांचाच दाखला देऊन त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांचा अभ्यास किती होता, ते त्यांनी किती आत्मसात केलेलं होतं, हजरजबाबीपणा कसा होता आणि ते सुद्धा किती नम्रपणे विनयानं सांगितलं, हे सगळंच लक्षात घेण्यासारखं आहे. आणि हे जे सांगितलं ना की सद्गुरू आपल्या शिष्याला सुद्धा असं काही घडवतो की आपणासारखी करीती तात्काळ. पुन्हा तुकोबांचीही आठवण येते किंवा समर्थांच्याही कालच्या ओवीची आठवण येते की परीस जो असतो तो लोखंडाचं सोनं करू शकतो, पण त्या लोखंडाचं परीस नाही करू शकत. ते सोनं दुसऱ्या लोखंडाला सोनं नाही करू शकत. पण शिष्य मात्र अनेक शिष्य घडवू शकतो. तो सुद्धा सद्गुरूंच्या पातळीला जाऊन बसू शकतो. त्यामुळे वेण्णास्वामींनीही अनेक शिष्य घडवले, अनेकांना घडवलं. तर त्याचंच हे उदाहरण म्हणून आज आवर्जून सांगावं असं वाटलं. तर मंडळी, मुक्ताबाई ते शांताबाई ही मालिका अशीच पाहत राहा. आपण भेटत राहू. आज इथेच थांबते. धन्यवाद.